बाजूला जे आपले डाव्या बाजूचं आसन होतं त्या डाव्या बाजूच्या आसनाचं आता ही रेड कलरची वायर आपण ही जी रेड कलरचं आहे याच्या समोर आपण याची लांबी थोडीशी कमी करून घेऊ जेणेकरून शॉर्ट नाही होणार वायरी. तर मी ह्या एकत्र गुंडाळून या इथे प्रेस करून रेडच्या समोर रेड इन्सर्ट केलेला आहे आणि ब्लॅकच्या समोर ब्लॅक असं मी इन्सर्ट करत आहे. तर ही असेंब्ली पूर्ण झालेली आहे. आता इथे हे कनेक्टरला लागायला रेडी आहे. सिमिलरली आपण इथे बघूया जी दुसरी बॅकला पण आपल्याला कनेक्टर दिसतील. तर इथे हा फिमेल कनेक्टर आहे जिथे दुसरा ॲडॅप्टर लागणार आहे आणि इथे उजव्या बाजूला ह्या ज्या वायरी आहेत या वायरी आपण इथे कनेक्ट करणार आहोत. तर त्याचं कनेक्शन एकदम त्याच पद्धतीने करायचं आहे जसं आपण डाव्या बाजूला केलं होतं. तर लाल वायर जे की आपली पॉझिटिव्ह आहे 12 व्होल्टचं DC कनेक्शन देतो आपण इथे. याला काही करंट वगैरे लागत नाही कारण की हे 12 व्होल्ट एकदम लहान करंट आहे याच्यामध्ये. तर घाबरण्याचं सारखं काही नाही आहे. इथे लालच्या समोर लाल लावलं आहे आपण आणि जी काळी आहे त्या काळीच्या समोर हे इथलं बटन प्रेस करून आपण ही वायर इन्सर्ट करून त्याला रिलीज करणार आहोत. तर काळ्याच्या समोर काळं आणि लालच्या समोर लाल लागलेला आहे. आणि इथे जर तुम्ही बघाल इथे मी तुम्हाला झूम करून दाखवतो थोडं. इथं तुम्ही जर बघाल तर इथे 2 चिन्ह दिसतील तुम्हाला. तर निगेटिव्हला ब्लॅक कलर आहे आणि पॉझिटिव्हला रेड कलर आहे. तर तेच कनेक्शन आपण इथं पूर्ण केलेलं आहे. तर हे एकदा पडताळून बघा. जर तुम्ही स्वतःहून लावत असाल नव्याने वायर तर ब्लॅक कलर निगेटिव्हला रेड कलर पॉझिटिव्हला असं कनेक्शन झाल्यानंतर हे आपली वायरिंग कंप्लीट झालेली आहे. आता आपण याला जे आपले कनेक्टर्स आहेत ते कनेक्टर लावून लाईट लागते की नाही ते बघूया. इथं तुम्ही बघू शकता आपल्याकडे 2 कनेक्टर आपल्याला त्या पॅकिंगमध्ये झालेले होते. हे कनेक्टर